तू हे रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात ईश्वरी नम्रताला एक कानाखाली मारते. म्हणूनच वल्लरी खूप खुश असते. वल्लरी म्हणत असते, वा 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 ईश्वरी, काय मज्जा आली. खूप माज होता ना तुला, कशी नाती सांभाळतेस आणि आज स्वतःच्याच बहिणीवरती हात उचललास. नम्रताच्या मनात मी जे विष पेरलंय ना त्याचाच परिणाम आहे हा. आणि हो, काळजी नको करू, तुमची भांडणं ही अशीच दिवसेंदिवस वाढत जातील याची मी काळजी घेईन. आता तू आणि अर्णव दोघे जण याच्यातच गुंतून पडाल. मग रमाकांतच्या खुनाविरोधातले पुरावे आणि माझ्यापर्यंत पोहोचणं या जन्मात तरी काही शक्य नाही, असं म्हणून वल्लरी हसत असते. त्यानंतर ती स्वतःला शाबासकी देत असते. काय कमाल आहेस तू वल्लरी. वल्लरी म्हणत असते, चला एक काम तर झालं, आत्ता मिशन देवसरे. त्यानंतर वल्लरी देवसरेंना फोन लावते. देवसरे वल्लरीचा फोन घेतात. वल्लरी म्हणत असते, हो काय देवसरे, मी किती दिवस तुमचा फोन ट्राय करते पण तुम्ही फोन उचलतच नाही आहेत माझा. अहो मला तुमचे आभार मानायचे आहेत. देवसरे म्हणतात, अहो नाही, आभार वगैरे ठीक आहे सगळं. हे बघा, त्यावेळेला पैसे मिळाले, मी काम केलं. प्लीज मी आता फोन ठेवतो. परंतु वल्लरी म्हणत असते, अहो ऐकून तर घ्या मी काय म्हणते. देवसरे म्हणत असतात, आता काय हवं आहे तुम्हाला. वल्लरी CCTV फुटेज नाहीसं करण्याबाबत देवसरेंबरोबर बोलत असते. परंतु देवसरे म्हणत असतात, मॅडम मला तुमच्याकडून काहीही नको आहे, प्लीज फोन ठेवा तुम्ही. वल्लरी म्हणत असते, देवसरे ऐका ना प्लीज, मला तुमची एक छोटीशी मदत हवी आहे. देवसरे म्हणतात, कसली मदत हवी आहे. वल्लरी म्हणते, अहो तुमच्या माहितीमध्ये कोणीतरी एखादा हॅकर वगैरे आहे का हो. यावर देवसरे म्हणतात, हॅकर माझ्याकडे. मॅडम हो काय बोलताय तुम्ही, मी काही तुम्हाला प्रोफेशनल क्रिमिनल वगैरे वाटलो का. हे बघा, जे झालं तेवढं खूप झालं. त्यावेळेला देशमुख मॅडमचा खूप प्रेशर होता माझ्यावर, त्याच्यामुळे मी तुम्हाला मदत केली, परंतु याच्यापुढे नाही जमणार. वल्लरी म्हणत असते, हो देवसरे 2-4 फोन कॉल्स लावले तर काय हरकत आहे, काय अवघड काय आहे तुमच्यासाठी सांगा ना. देवसरे म्हणतात, मॅडम प्लीज, त्या खून प्रकरणानंतर माझ्यावर खूप प्रेशर आहे कंपनीकडून आणि इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून माझं नाव तर खराब झालेलंच आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे तुमचं तुम्ही मॅनेज करा आणि मला फोन करू नका. मी तुम्हाला काहीही मदत करू शकणार नाही, सॉरी, असं म्हणून देवसरे फोन ठेवतात. वल्लरी म्हणत असते, ह्या उदयकांतला सुद्धा काय दुर्बुद्धी सुचली आणि त्याने त्या रमाकांतचा कोणत्या स्पर्धेच्या ठिकाणी केला. आता हे पुरावे नष्ट करायला अजून काय काय करावं लागणार आहे देव जाणे. पुढे वल्लरी म्हणते, रमाकांतने उदयकांतला सांगितलं होतं त्याच्याकडे माझ्या विरुद्धचे आणखीन काही पुरावे आहेत. अरे देवा, म्हणजे ते सुद्धा पुरावे मला शोधून नष्ट करावे लागणार आहेत. त्यानंतर वल्लरीला आठवत असतं, रमाकांत म्हणत असतो, हे पुरावे सगळ्यांसमोर यायला नको आहेत. त्यानंतर वल्लरी रमाकांतच्या हातातून ते पुरावे घ्यायला रमाकांतशी झटापट करत असते आणि तेवढ्यातच वल्लरीने रमाकांतच्या डोक्यामध्ये एक फुलदाणी मारलेली असते, ज्यामुळे रमाकांत बेशुद्ध झालेला असतो. वल्लरी म्हणत असते, देवा, संकट काही पाठ सोडत नाही आहेत. आता हेही पुरावे शोधून नष्ट करावे लागणार आहेत. दुसरीकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, हो तुम्हाला तर ती बोलली आणि आजींना सुद्धा ती बोलली, चुकतंय सर, सगळंच चुकतंय. अर्णव म्हणतो, मी सिंदौर, नम्रता चुकलीच आहे, कारण तिने जे काही बोललं ते सगळं चुकीचंच होतं, परंतु तू तिच्यावर हात उचललास. मला असं वाटतं तू जरा जास्त रिॲक्ट झालीस. ती चुकली, तुम्ही शेवटी बहिणी आहात, तुमचं बॉन्डिंग जे काही असेल ते, पण मला असं वाटतं की तू जास्त रिॲक्ट केलंस. यावर ईश्वरी म्हणते, मग मी अजून काय करायला हवं होतं. अर्णव म्हणतो, मी सिंदौर, हात उचलणं जरा जास्त झालं. मी सुद्धा रिॲक्ट करू शकलो असतो ना, मी सुद्धा बोलू शकलो असतो, पण मी नाही केलं. आपली हक्की फॅमिली होती, आपलं घर होतं. अख्ख्या फॅमिलीसमोर असं होणं, आय थिंक थोडंसं जास्त डॅप केलंस तू. बाकी तुला माहिती. आकाश इकडे नम्रतावर खूपच चिडलेला असतो. आकाश धावतच येतो आणि नम्रताला म्हणतो, इतकी आउट ऑफ कंट्रोल झालीस तू, दादाबद्दल एवढा राग आहे तुझा, आर यू सिरियस. नम्रता म्हणते, हे तुम्ही मला विचारताय. तिकडे बाहेर सगळ्यांच्या समोर ईश्वरीने माझ्या थोबाडीत मारली, त्याचं काहीच नाही वाटत आहे तुम्हाला. आकाश म्हणतो, नाही वाटत, कारण यू डिझर्व इट. वाटेल ते बोलली आहेस तू, तुझं डोकं फिरलं होतं. बी फ्रँकली, तुला प्रॉब्लेम फक्त माझ्या सिलेक्शनबद्दल नाही आहे. लग्न झाल्यापासून काही ना काही कंप्लेंट सुरू आहेत तुझ्या आणि त्याचा राग तू दादावर काढलास, इन्सल्ट केलं त्याचं तू. डिस्कस्टिंग.
अर्णव म्हणत असतो, आता एवढं सगळं झाल्यामुळे घरातलं वातावरण डिस्टर्ब झालं आहे. आजी टेन्शनमध्ये असणार, मामाला काय करू कळत नसणार. यावर ईश्वरी म्हणते, नाही सर, मी करेन सगळं ठीक. नाही म्हणजे ताई रागाच्या भरात बोलली असेल, पण जे काही बोलली ते सगळं चुकीचंच बोलली. रागाच्या भरात मी सुद्धा चुकीचं रिॲक्ट केला. मी जाऊन माफी मागेन तिची, होईल सगळं नीट. शेवटी कुणीतरी समजूतदारपणा दाखवलाच पाहिजे. त्यानंतर ईश्वरी अर्णवला मी आलेच असं म्हणून बाहेर जाते. नम्रता म्हणते, वा 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 आकाश, इकडे मी तुमच्यासाठी भांडते आहे, तुमच्यावर अन्याय होतो आहे म्हणून मला काळजी वाटते आणि तुम्हाला तर मीच शत्रू वाटते. तुम्हाला ना दादा आणि वहिनीसमोर काहीही दिसत नाही आहे. बायकोला काय वाटतं याचा थोडाही विचार करत नाही तुम्ही आकाश. या दोघांचं हे सगळं बोलणं बाहेर उभी राहून वल्लरी ऐकत असते. आकाश म्हणतो, तुझा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे, तुझ्यात अंडरस्टँडिंग लेवल खूप कमी आहे. ईश्वरी म्हणते, आकाश तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, तुमचा भाऊ तुम्हाला गोड गोड बोलून गुंडाळतोय. हे नातं प्रेम वगैरे काही नाही आहे त्यांच्या मनात, फक्त बिझनेस कळतो त्यांना. आकाश चिडूनच म्हणतो, शट अप ओके. जेलसीमुळे आंधळी झाली आहेस. बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या पॅनलवर नाम सजेस्ट करणारा दादा होता, त्यांच्याशी आर्ग्यू करणारा दादा होता आणि माझ्यासाठी गिल्ट वाटून घेणारा सुद्धा दादाच होता. नम्रता म्हणते, खोटं आहे, खोटारडा आहे तो माणूस. हे सगळं ना तो वरवर दाखवतोय, त्यांना ही पोस्ट तुम्हाला द्यायचीच नव्हती, हेच खरं आहे. यावर आकाश म्हणतो, शट अप ओके. वल्लरी जोरानेच म्हणते, आकाश काय चाललंय, तू नम्रताची बाजू का समजून घेत नाही आहेस. यावर आकाश म्हणतो, काय समजून घेऊ, हिची बाजू चुकीची आहे तर कसं समजणार. वल्लरी म्हणते, एक मिनिट, प्रश्न इथे चूक की बरोबर याचा नाही आहे, प्रश्न इथे तुझ्या अस्तित्वाचा आहे, कळतंय का. नम्रता म्हणते, आई अहो, पण यांना काहीतरी वाटायला पाहिजे ना. भावाच्या प्रेमापुढे यांना काहीही वाटत नाही आहे. हे सगळं मामा येऊन ऐकत असतो. नम्रता म्हणत असते, अगदी हेच खरं आहे. वल्लरी म्हणत असते, अगदी बरोबर बोलतेस तू. आकाश म्हणतो, चुकीच्या गोष्टींसाठी तिला पाठीशी घालू नकोस मम्मा. आणि मोर वन, दादा त्याच्या पोस्टचा डिसएडव्हान्टेज कधीच घेत नाही. 10 वेळा सांगून झालोय, पुन्हा एकदा सांगतोय मी, दादाचे डिसिजन एकटे मॅटर नाही करत, बाकी बोर्ड ऑफ डायरेक्टरचे डिसिजन ते सुद्धा मॅटर करतं. यावर वल्लरी म्हणते, हो ठीक आहे, परंतु मला असं वाटतं. एवढ्यातच मामा म्हणतो, एक मिनिट. मामा म्हणतो, कुणाला काय वाटतं ना ते आपण नंतर बघूयात हां. त्यानंतर मामा नम्रताला म्हणतो, नम्रता बाहेर चल. नम्रता म्हणते, नाही बाबा, मला कुठेही यायचं नाही आहे. मामा म्हणतो, हे बघ, ईश्वरीला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. वल्लरी म्हणते, अरे बापरे, अजून आहेच का महत्त्वाचं बोलायचं, झालं ना एवढं बोलून. मामा म्हणतो, वल्लरी जरा थांबशील प्लीज. मामा पुन्हा म्हणतो, नम्रता, ईश्वरीनेच तुला बोलवण्यासाठी मला इथे पाठवलं आहे, तिला तुझ्याशी खरंच महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर मामा आकाशला खुणवतो. आकाश म्हणतो, आत्ताच्या आत्ता तू बाहेर जाऊन दादा आणि ईश्वरीला सॉरी म्हणायचं. डू यू अंडरस्टँड. मामा म्हणतात, नम्रता आजी वाट बघते तुझी. आकाश नम्रताला चल असं म्हणतो. आकाश आणि नम्रता दोघेही बाहेर जातात. वल्लरी इकडे उभी राहून हसत असते. आजी आणि ईश्वरी हॉलमध्ये बसलेल्या असतात. नम्रता जाऊन सोफ्यावर बसते. ईश्वरी जाऊन नम्रताच्या बाजूला बसते. ईश्वरी म्हणते, ताई सॉरी, मी मनापासून माफी मागते, कारण मी तुझ्यावर हात उचलला म्हणून. अर्णवसुद्धा वर उभा राहून हे सगळं बघत असतो. ईश्वरी म्हणते, खरंच सॉरी, परंतु या सगळ्याचा अर्थ असा नाही की तू जे वागली आहेस ते मला पटलं आहे. ईश्वरी म्हणते, ताई, आकाश भाऊजींना ती पोझिशन मिळावी असं सगळ्यांनाच वाटत होतं ना गं. अर्णव सरांनी स्वतः आकाश भाऊजींचं नाव प्रपोज केलं होतं. हां, आता आपल्या नवऱ्याला ती पोझिशन मिळावी असं तुलाही वाटत असेल. एवढी सगळी तयारी केली होती तू त्यासाठी, त्यामुळे तुला वाईट वाटणं, राग येणं साहजिक आहे, मी समजू शकते. परंतु म्हणून तू ज्या पद्धतीने अर्णव सरांशी बोललीस ते मला बिलकुल नाही आवडलं. मला नाही माहिती तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे, परंतु आत्तापर्यंत तुला जे काही वाटत होतं ते तू डायरेक्टली येऊन माझ्याशी बोलायला हवं होतं. यापुढे एकच लक्षात ठेव, तुला जे काही वाटेल ते प्लीज येऊन मन मोकळेपणाने माझ्याशी आधी बोल. आणि खरंच सॉरी, मी असं रिॲक्ट करायला नको होतं, तुझ्यावर हात उचलायला नको होता, सॉरी. मामा म्हणतो, नम्रता बघितलंस ईश्वरी किती मोठ्या मनाची आहे. तिने मोठ्या मनाने तुला माफ केलं आहे आणि सॉरी म्हणते ती, तर तूही तिला सॉरी म्हणावंस असं मला वाटतंय. हे बघ नम्रता, मी आता एक सासरा म्हणून नाही तर वडीलकीच्या नात्याने एक सांगतो, या घराण्याची एक संस्कृती आहे. या घराण्यात
कधीही मोठ्यांच्या विरोधात चढ्या आवाजात बोललं नव्हतं. इथे नेहमीच मोठ्यांचा आदर सन्मान ठेवला जातो. तसा आदर तूही ठेवावास असं आम्हाला वाटतं. कदाचित तुझ्या नकळत हे सगळं घडलं असेल. खरं सांगू का, अर्णवच्या बाबतीत तर आजपर्यंत कधीच कोणी त्याच्यासमोर चढ्या आवाजात बोललं नव्हतं. हां, कदाचित आज तुझ्याकडनं नकळतपणे हे घडलं असेल, पण यापुढे आता हे असं होता कामा नये. तेव्हा मला असं वाटतं, नम्रता, तू सुद्धा ईश्वरीला सॉरी म्हणावंस, तिची माफी मागावीस. मामा म्हणतो, काय ग आई? आजी म्हणते, बरोबर आहे अवीचं. मला काय वाटतं, तुम्ही दोघीही जणी समजूतदार आहात. तुम्ही बहिणी आहात. लहानपणापासून एकमेकींना चांगलं ओळखता. एकमेकींना समजून घ्या आणि यापुढे असा प्रसंग येणार नाही याची काळजी घ्या. ईश्वरी म्हणते, हो आजी. आकाश म्हणतो, नम्रता लगेच ईश्वरीला म्हणते, इशू, आय एम सॉरी. असं म्हणून नम्रता कान पकडते. ईश्वरी लगेच नम्रताला मिठी मारते. हे बघून सगळ्यांनाच खूप छान वाटतं. वल्लरीला मात्र या दोघींचा राग आलेला असतो. मामा हातानेच अर्णवला इशारा करत असतो. दुसरीकडे आजी ईश्वरीला म्हणते, ईश्वरी, तुमच्या दोघींचं भांडण मिटलं. मनाला खूप हलकं वाटलं ग. फार उदास वाटत होतं. ईश्वरी म्हणते, साहजिक आहे आजी. आजी म्हणते, बरं माझं एक काम करशील? आजी म्हणते, गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे मला. त्याचं पुस्तक ना रमाकांतरावांच्या खोलीत असेल. प्लीज आणून देशील मला? यावर ईश्वरी म्हणते, हो आणते ना. त्यालाच असं म्हणून ईश्वरी रमाकांतरावांच्या रूममध्ये जाते. वल्लरी इकडे रमाकांतच्या रूममध्ये काळोखामध्येच पुरावे शोधत असते. वल्लरी म्हणत असते, या रमाकांतने वस्तू कुठे कुठे लपवल्यात काय माहिती. वल्लरी म्हणत असते, माझं व्हिडिओ रेकॉर्डिंग कुठे लपवलं असेल? साला स्वतः मेला परंतु मला अडकवून गेला. वल्लरी इकडे तिकडे शोधत असतानाच ईश्वरी तेथे आलेली असते. हे सर्व ईश्वरी बघत असते. ईश्वरीला बघून वल्लरी खूप घाबरते. ईश्वरी म्हणते, मामी? ईश्वरी म्हणते, मामी इथे काय करताय आणि तेही अंधारात? वल्लरी म्हणत असते, ते मी फाईल शोधत होते माझी. ईश्वरी म्हणते, तुमची फाईल इथे बाबांच्या खोलीत कशी मिळणार आहे? वल्लरी म्हणते, आजकाल आपण नको असलेलं सामान सर्व इथेच आणून ठेवतो ना, म्हणून म्हटलं इथेच सापडेल असेल इथेच म्हणून आले. ईश्वरी म्हणते, फाईलच शोधत होता ना की काही दुसरं? वल्लरी म्हणते, काय म्हणायचं आहे काय तुला? यावर ईश्वरी म्हणते, नाही, बाबा तर आता नाही आहेत, पण त्यांनी काही गोष्टी इथे आणून ठेवल्यात का? म्हणजे चोरीचा आळ घेतला होतात ना मध्ये तुम्ही त्यांच्यावर? वल्लरी म्हणते, जरा जास्तच बोलतेस हा ईश्वरी. ईश्वरी म्हणते, बरं मला सांगा मामी, हल्ली तुम्ही खूप घाबरलेले असता, टेन्शनमध्ये असता. आताही बघा केवढा घाम आलाय. काही चुकीचं काम करत नाही आहात ना? यावर वल्लरी म्हणते, चुकीचं काम मी नाही, तू करतेस. नको तेथे जास्तीचं डोकं लढवून. आणि काय ग, मी बघते ती स्पर्धा जिंकल्यापासून स्वतःला आपण कोणीतरी जास्तच असल्याचं समजतेस तू. ईश्वरी म्हणते, मी काही जास्त वगैरे समजत नाही आहे स्वतःला. हां, फक्त आजूबाजूची माणसं मला जास्त समजायला लागली आहेत एवढंच. वल्लरी म्हणते, जाऊ देत, तसंही मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. असं म्हणून वल्लरी तेथून निघून जाते. जाताना ती सारखी मागे बघत असते. ईश्वरी म्हणत असते, नेमकं काय चाललंय मामींचं? हल्ली मामींचं वागणं खटकतंय मला. ईश्वरीला वल्लरीवर संशय आलेला असतो. ईश्वरी म्हणत असते, शोधून काढायला हवं. मालिकेच्या उद्याच्या भागात नम्रता अर्णवला म्हणत असते, जिजू, आज मी तुम्हाला जे काही बोलले त्याबद्दल खरंच सॉरी. अर्णव म्हणतो, इट्स ऑल राईट. आजी म्हणते, असंच शिऱ्यासारखं गोड नातं राहू देत तुमचं. मामा म्हणतो, आता देवाकडे कुठलीही तक्रार नाही ना? आजी म्हणते, आत्ता फक्त एकच इच्छा आहे, रमाकांतरावांचा खुनी लवकरात लवकर सापडावा. अर्णव म्हणतो, लवकरच सापडेल. वल्लरी इकडे खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. ईश्वरी वल्लरीच्या बाजूला येते आणि म्हणते, मामी, तोंड गोड करा, आता लवकरच बाबांचा मारेकरी सापडला जाणार आहे.